क्लस्टर कंपनी विरोधातील मोर्चाला पोलिसांची परवानगी नाकारली, मनोज प्रधान आक्रमक। ठाण्यातील लोकशाहीचा मुडदा पाडला जातोय, 27 ऑगस्टला मोर्चा काढणारच। ठाणे शहरातील क्लस्टर विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या क्लस्टर विकास कंपनीला देण्यात आलेल्या अधिकारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने ऑगस्ट 27 रोजी मोर्चाचे आयोजन केले होते। मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने राजकीय वातावरण तापले आहे। ठाण्यातील लोकशाहीचा मुडदा पाडला जात आहे। 27 ऑगस्टला मोर्चा निघणारच, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। क्लस्टर विकास कंपनीला ठाणे शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्रधान यांनी केला। या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या महासभेचे अधिकार आणि लोकप्रतिनिधींचे महत्त्व कमी होईल, तसेच महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा अवमान होईल, असा दावा त्यांनी केला। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट 27 रोजी क्लस्टर कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता। प्रधान यांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी दुपारी मोर्चाबाबत वागळे एस्टेट पोलीस ठाण्यात माहिती देणारे पत्र देण्यात आले। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या स्वाक्षरीने नोटीस देण्यात आली असून 1 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश असल्याचे कारण देत मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली। या कारवाईवर टीका करताना प्रधान यांनी कंपनीच्या सांगण्यावरूनच नोटीस देण्यात आली आहे का? आमच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यामागे कोणाचा दबाव आहे, हे पोलिसांनी स्पष्ट करावे, अशी मागणी केली। सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानेच परवानगी नाकारली गेली, असा टोलाही त्यांनी लगावला। क्लस्टर विकासाच्या माध्यमातून सुमारे 4000 एकर क्षेत्रावर बांधकाम होणार असल्याचा दावा करत प्रधान यांनी या प्रकल्पाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले। प्रस्तावित बांधकामामुळे किती घरे निर्माण होतील, किती लोकसंख्या वाढेल, त्यांना पाणीपुरवठा कसा केला जाणार, तसेच सांडपाणी आणि मलनिस्सारणाची व्यवस्था कशी केली जाणार, असे सवाल त्यांनी उपस्थित केले। या मूलभूत प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू नयेत म्हणूनच मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, असा आरोप प्रधान यांनी केला। ठाणेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून खासगी कंपनीला शहराच्या विकास धोरणांमध्ये मोठा अधिकार देणे लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले। मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी पक्ष ऑगस्ट 27 रोजी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले। लोकशाही मार्गाने ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी माजी नगरसेवक मिलिंद बनकर, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, सचिन पंधरे आदी उपस्थित होते। 8 ऑक्टोबरला राष्ट्रवादीचं अध्यक्षपद घेतलं, त्या दिवसापासून आजपर्यंत मी 28 आंदोलनं केली। मला कधीच कुठल्याही पोलीस स्टेशननी आंदोलन करण्यापासून रोखलं नाही, किंबहुना मला परवानगीच दिली। आज 27 तारखेला मी आंदोलन मला क्लस्टरच्या विरोधात करायचं होतं म्हणून मी मला आता आज जाणवतंय की कोणाच्या तरी सापाच्या शेपटीवर मी पाय दिला, कारण मला परवानगी नाकारली गेली। त्याचं मला सांगण्यात आलं की 1 सप्टेंबर पर्यंत आपण परवानगी देऊ शकत नाही, कारण काय 4हून जास्ती लोक एका ठिकाणी येण्याची बंदी घातली। माझं त्यांना विचारणं एकच होतं की ठाण्याच्या नागरिकांना काही उत्तरं हवी आहेत, आणि ती उत्तरं जर ऑपोजिशनच्या पक्षांनी नाही विचारली तर कोण विचारणार? तुम्ही 12.5% FSI देताय, तुम्ही 3.5-4 हजार एकर जमीन चं डेव्हलपमेंट करताय, तुम्ही एक SPV व्हेकल एक कंपनी आणली आहे आणि तुम्ही महासभेचे सगळे अधिकार संपवताय आणि या कंपनीला अधिकार देताय की कुठल्या डेव्हलपरला द्यायचं, काय द्यायचं। तर ठाण्याच्या नागरिकांना तुम्हाला उत्तरं दिली पाहिजेत। पहिलं 31 MLD पाणी आपण शॉर्टेज असताना आणखीन लाखो कुटुंब जे तुम्ही आणून बसवताय त्यांना पाणी कुठनं देणार आहात? सांडपाण्याची काय व्यवस्था आहे? रस्त्याची काय व्यवस्था आहे? तुम्ही ह्या एवढा जो कचरा होईल तो कुठे टाकणार आहात? ह्या गोष्टी अनत्तरित आहेत, यांची उत्तरं देण्यासाठी आमचा हा क्लस्टरवरचा मोर्चा होता। आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की पोलिसांनी नाही सांगितलं असलं तरी ठाणेकर नागरिक डोळे मिटून बसणार नाहीत। तुम्ही ठाण्याला विकाल आणि चूप बसू असं होणार नाही। 27 तारखेला आम्ही मोर्चा काढणारच। आम्ही आयुक्तांना सोमवारी सांगू की तुम्ही परवानगी देत
करू नका, ते करू नका, तशा पद्धतीने तरी परवानगी द्या, पण आम्हाला परवानगी द्या, कारण की 27 तारखेला आम्ही 100% हा मोर्चा काढणार. सर, तुम्ही शांतता मार्गाने मोर्चा काढताय, कुठेतरी प्रशासन घाबरतंय. प्रशासनाकडे उत्तरं नसतील अशी माझी समज आहे आणि म्हणून ते आपल्याला थांबवतात. कारण की आम्ही कशासाठी मोर्चा काढतोय, आम्हाला जर उत्तरं मिळाली तर विषयच नाही. त्यांनी सोमवार, मंगळवार, बुधवारी आम्हाला उत्तरं द्यावी, मोर्चा मी कॅन्सल करीन आणि आभार मानीन त्यांचे, पण त्यांची उत्तरं येत नाही म्हणून तर हा मोर्चा काढतोय.